सारखीच आहे, पाणी फक्त बदलल्या गेलं. तर आपल्याला इकडे लगेच फरक दिसतो की या पाण्यात जे नाही झालं ते आपल्याला या पाण्यामध्ये लगेच दिसतंय की एका सेकंदात यांनी ह्या सोपचा जो काही रस आहे, अर्क आहे, तो बनवला. कारण हे एवढं पाणी पातळ आहे की ते सोपच्या आतमध्ये गेलं आणि आतमधून जाऊन त्या सोपचा अर्क काढू शकलं. याला तुम्ही उकळल्यावर येतं, बरोबर आहे, कारण उकळल्यानंतर पाणी पातळ होतं. म्हणून डॉक्टर काय सांगतात, बिमारीमध्ये थोडंसं पाणी कोमट घ्या, कारण तुम्ही जी गोळी खाता त्या गोळीचा अर्क जर उतरला तर सेलपर्यंत पोहोचेल आणि मग तिथली बिमारी कमी व्हायला मदत होईल. परंतु आपण रोज रोज गरम पाणी नाही पिऊ शकत. ज्यांनी कोरोना जास्त काढा वगैरे पिला त्यांना पण पायल्सचा त्रास झाला, कारण आपण ऑलरेडी हीट वेदरमध्ये राहतो आणि हीट बॉडीसाठी चांगली नाही. आपण नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिलं पाहिजे किंवा थंड पिलं पाहिजे. थंड तर आपण हे थंडच पाणी असून बॉइल्ड वॉटरचं काम करेल, म्हणजे याच्यातून तुमच्या शरीरातली टॉक्सिन निघण्यासाठी मदत होईल. जे काही आम्ही खातो ते आमच्या इंटेस्टाईन सिस्टम मध्ये जाऊन चिटकतं. मग ते लवकर आतडे जर नाही सोडू लागले तर युरिक ऍसिड बनायला लागतात. मग युरिक ऍसिड बऱ्याच बिमारी शरीरात करतात. मग मल्टिपल पेन्स लोकांना विनाकारण, जॉईंट पेन्स, ऍसिडिटी किंवा मायग्रेन, अंग दुखणं, हे सगळं या पाण्यातून सॉल्व्ह होऊन जाईल. आणि हे पाणी अननेसेसरी करते, कारण हे 80% वेस्ट जाते, म्हणून आपल्या सेलपर्यंत पोहोचत नाही, तर तिथं घाण जमा राहते. आणि आपण असं पाणी देऊ जे आपल्याला जास्तीत जास्त हेल्दी ठेवेल. आणि इथं आपल्या मशीनचे सगळेच प्रयोग संपले, पण आता एकच मशीन आपल्याला देतं 5 प्रकारचं पाणी, 5 टाइप्स ऑफ वॉटर. पहिले इथं 8.5, 9 आणि 9.5 हे अल्कलाईनचे बटन्स आहे. एकाच बटनवर हे तिन्ही ऑप्शन दिलेत कंपनीने. 1 मिनिटामध्ये 3 लिटर पाणी तयार होतं, फास्ट पाणी बनवून देतं. दुसरं बटन आहे 7pH, म्हणजे आम्ही जे अन्न खातो ना त्यावेळेस ते ऍसिडिक असतं, त्याला पचवण्यासाठी आम्हाला न्यूट्रल व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे अन्न खाताना, जेवण करताना हे बटन दाबलं, आलं ना पाणी, की हे पिऊ शकतो आपण. म्हणजे गोळी पण औषध पण जे चालू आहे तर याच्यातच घ्या, कारण ऍसिडिटी वाढते आजकाल लोकांना. बघा, औषधाच्या सोबत डॉक्टर काय देतात, ऍसिडिटीची गोळी देतात, ऍसिडिटी वाढू नये म्हणून, कारण ऍसिडिक लेवल वाढायला लागलं म्हणून. पण तुम्ही न्यूट्रल व्हॅल्यू मध्ये जर गोळी खाली तर ऍसिडिटी पण होणार नाही. आणि ऍसिडिटी सगळं मेन जड आहे सगळ्या बिमाऱ्यांची. तिसरं वॉटर आहे 6pH चं, जे येतं ब्युटी वॉटर. म्हणजे आपल्या स्किनचा पीएच आणि ह्या पाण्याचा पीएच सेम आहे. म्हणजे केस धुवायला, डोकं धुवायला किंवा तोंड धुवायला हे पाणी जर वापरलं तर चेहरा सुद्धा ग्लो करतो. डार्क सर्कल, स्पॉट्स काही असतील ते निघून जातात, रिंकल फ्री चेहरा होतो. म्हणजे जुन्या लोकांचं जसं वय दिसून येत नव्हतं, तर का, कारण ते ऑक्सिडाइज होत नव्हते, तर त्यांचं शरीर नेहमीसाठी स्किन वगैरे चांगली राहायची. तर आज हे पाणी या मशीन मधून आपण घेऊ शकतो. त्यानंतर येतं 2.5pH चं स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटर, ज्याचा पीएच 2.5 आहे. याला थोडा वास घेऊन जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये ऍसिड सारखा वास येतो आपल्याला. बघ बेटा. आणि थोडा गुळणा करून जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की दात लवकर स्वच्छ झाले लगेच. करून बघा, थोडं गुळणा करून थुकून बघा, तुम्हाला लगेच दिसतं की दातातले जर्म्स लगेच मरून जातात. नळाचं नाहीये, हे आपल्या मशीन मधूनच तयार झालेलं आहे. हा, वास थोडा क्लोरीनचा सारखा येतो, पण हे क्लोरीन नाहीये. हे जर पिल्या गेलं तर काही होणार नाही, कारण हे जगातलं सगळ्यात ऍसिडिक वॉटर आहे, परंतु हे नॅचरल आहे. म्हणून हे पिलं तरी काय होणार. जसं आता नारळ पाणी आहे, याच्यात टीडीएस खूप जास्त आहे, पण हे मिनरल्स याच्यात जे ते नॅचरल आहे, म्हणून हे तुम्हाला हेल्थ देऊ शकते. पण दुसरं पाणी तेवढ्या मिनरल्सचं पिलं तर शरीरासाठी घातक आहे. कारण याच्यात काय आहे की नारळाचं झाड काय करतं, चांगले जेवढे मिनरल्स आहेत तेवढे नारळाच्या पाण्यात जमा करतं. म्हणून सगळ्यात चांगलं ते आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काम करतं आणि चार्जही लवकर करतं. तसंच आपलं केंगन वॉटर सुद्धा काम करेल, कारण त्याच्यात पर्टिक्युलर जेवढे लागणारे मिनरल्स आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, ह्या सगळ्या गोष्टी एका मात्रामध्ये मेंटेन केल्या जातात. म्हणूनच या मशीनला एवढं डिमांड आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं आहे स्ट्रॉंग केंगन वॉटर 11.5pH, जे जगातलं सगळ्यात मिरेकल आहे, जे आम्ही भाज्या धुण्यासाठी वापरू. बघा, याच्यामध्ये मी टाकलं ते केंगन वॉटर होतं आणि याच्यामध्ये आपलं रेग्युलर वॉटर. आता आपल्याला काय वाटतं साहजिक की आपण भाजीपाला धुतो म्हणजे तो धुतल्या जातो, पण आपल्या पाण्यामध्ये जे भाजीपाला आपण धुतो त्यात काय निघतं बघा. याच्यामध्ये मी हे पाणी काढतो जे आपल्या आरोचं होतं, यामध्ये काय निघालं. आणि हेच जर का आपण केंगन वॉटर पाहिलं, केंगन वॉटर मध्ये काय निघतं बघा. तीच कोथिंबीर, तेच टमाटर जे आपल्या घरचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की येल्लो कलर
आलेलं आहे, कारण यामध्ये आपल्याला जे काही केमिकल त्याच्यामध्ये आहे ते यामध्ये मिक्स झालेलं दिसतंय. म्हणजे आपण याला 10-20 मिनिटं ठेवलं तर सगळं केमिकल काढून खायला पण देतं. आणि आज केमिकल जाऊन जाऊनच कॅन्सर येणारा 5 वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये सांगितलं झालं की कॅन्सर हा फक्त पाण्यातून भाज्यातून आपल्या शरीरात एंटर करू शकतो. बघा ह्याच्यात निघतं कसं, त्यासाठी एक प्रयोग आहे माझ्याकडे की आपल्या भाज्यांमध्ये स्टिकर बेस केमिकल फवारलं चाललं, म्हणजे चिटकलं तर सोडतच नाही ते. मग त्याला आपण किती धुतलं उकळलं तरी पण निघणार नाहीये. बघा याच्यामध्ये उदाहरणासाठी मी तिळाचं तेल घेतो. आपल्याला काय वाटतं नॉर्मल की आपण भाजीपाला धुतला आपल्या पाण्याने तर तो निघेल. याच्यामध्ये मी आपलं पाणी टाकलं, याच्यात दिसतं की तेल वर येतं, कारण असंही नॉर्मल कोणचंच तेल निघत नाही, तिळाचं तर खूप चिकट असतं. पण हे 11.5 pH आपलं केंगन वॉटर आहे, जे मी तुम्हाला थोडं पिऊन पण दाखवतो. म्हणजे याच्यामध्ये काही केमिकल असले तर मी पिलं नसतं, पण हे जर का आपण याच्यात टाकलं तर हे कसं काम करतं बघा. एका सेकंदात आपल्या लक्षात आलं की यांनी पेस्टिसाइड कसे काढले. त्याच्यात जरी लक्षात नाही आलं, बाबा थोडंच पिवळं दिसते, फार नाही दिसत, असं म्हणतं पहिले की काही जास्त तर दिसत नाही, पण केमिकल आहे ते. एवढे केमिकल जातं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण कॅन्सरसाठी ते सगळ्यात महत्वाचं. पण तेलामध्ये तुमच्या लवकर लक्षात येईल. बघा आज जे हार्टचा प्रॉब्लेम येतो त्याचं कारण काय, तेल. विशेष करून तेल आपल्या पाण्यामध्ये जर तुम्ही शिजवताना वापरलं तर तेल पूर्णपणे ब्रेक होतं. आजकाल हार्टचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येण्याचं काय, तेल चिटकतं जाऊन हार्टमध्ये, आणि ते पुढे हार्ट अटॅक साठी सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि आज आपण जर याच्यात नुसतं उकळायला जरी भाजी हे पाणी वापरलं 9.5चं तर तेल पूर्णपणे ब्रेक होतं. कुठलंही तेल वापरा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे पाणी काम करू शकतं. पण 11.5 घ्यायची गरज नाही, 9.5 मध्ये सुद्धा उकळलं ना तरी तेल पूर्णपणे ब्रेक होऊन जातं. आणि हे तुम्हाला भाज्या वगैरे धुवायला, तांदूळ, डाळ, तांदूळ बघा तुम्ही 5 वेळ जरी साध्या पाण्याने धुतलं काहीच निघणार नाही. 10 मिनिटं ह्या पाण्यात ठेवा, नंतर त्या पाण्यातलं केमिकल बघा तुम्ही किती निघतं. आणि मग ते तांदूळ शिजून खाऊन बघा तुम्हाला त्याची टेस्ट कशी येते. बघा आता नॉर्मली तुम्ही हे आपल्या घरचं पाण्यामध्ये धुतलेलं याचा वास घेऊन बघा, तुम्हाला याच्यात कोथिंबीरचा काही वास येतो का. आणि यामध्ये बघा हे धुतल्या गेल्यानंतर याच्यात कोथिंबीरचा वास तुम्हाला लगेच येतो का, कारण ते दबला वास. कशामुळे, केमिकल असल्यामुळे त्याच्यातला वासच येत नव्हता आपल्याला ना. दीदी हळद आहे का, थोडी हळद